दर्शक हो, आता पाहणार आहोत एक महत्त्वाची बातमी। कोल्हापूरचे युवराज संभाजीराजे छत्रपती हे दिल्ली येथून नागपूरला हवाई प्रवास करत असताना योगायोगाने भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांची आणि त्यांची विमानतळावर भेट झाली। या दोघांचीही विमानातील आसनं लगतच होती। यावेळी भेट होताच माननीय सरन्यायाधीश यांनी आनंदानं संभाजीराजे यांना ते म्हणाले की राजे, पहिली आनंदाची बातमी तुम्हालाच देतो। कोल्हापूरचं खंडपीठ सर्किट बेंच नोटिफाय झालंय। अगदी अचानक खुद्द देशाच्या सरन्यायाधीश महोदयांनीच दिलेली ही आनंद वार्ता ऐकून युवराज संभाजी छत्रपती यांचं मन क्षणभर स्थिमित झालं। गेल्या अनेक वर्षांचा कोल्हापूर जिल्ह्यातील वकील बांधवांचा खंडपीठासाठीचा सातत्यपूर्ण लढा त्यांच्या डोळ्यासमोर तरळला। मी खासदार असताना केंद्रीय स्तरावर केलेला पाठपुरावा माझ्या नजरेसमोरून गेला। अखेर अनेक वर्षांच्या लढ्याला यश आल्याचं समाधान मिळालं आणि खुद्द सरन्यायाधीश भूषण गवई यांच्याकडून ही आनंद वार्ता ऐकायला मिळाली, याचंही मनोमन समाधान आणि हर्ष वाटला, अशा भावना खुद्द युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केल्या। तसंच या खंडपीठासाठी लढा दिलेले वकील बांधव आणि सर्व कोल्हापूरकर आणि पश्चिम महाराष्ट्रातील जनता यांचं त्यांनी यावेळी मनपूर्वक अभिनंदन केलं। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।